त्याला सांगावं लागेल चांगली एनर्जी ड्रिंक आहे ये प्या वहिनी. मग बरोबर वहिनी असा हत्तीचा घोडा होईन अशी उडण वहिनी टना टना टना. अरे इकडे दे ना काय ढोशी तो. नाही मी बघत होतो तेच आहे का तेच आहे म्हणजे एनर्जी कडक आता बाय छातीत जळ जळत काय लय कसं तरी होतं येणे. आणि ते होत आहे आधी थोडा स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग याच्यात पाणी नाही म्हणजे डायरेक्ट आणलेलं आहे मी ती. चव चांगली लागते पण आता चांगली लागेल ना पहिले ती पिलं ना आता चांगली लागेल. कडू कडू लागत होती पण आता चव चांगली लागायला लागली. आता सगळं चांगलं लागेल आता सारमडी बी चांगली लागेल. संजयराव ओ संजयराव कोण? अहो मी आहे भाई आहे. आवरलं का? या ना चला आपल्याला ना नगरला जायचंय थोडं काम आहे लगेच आपण दुपारपर्यंत. काल सांगितलं होतं ना. हा नाही आपलं जायचं कुठे चाललेत? ते गावात थोडं काम आहे नगरला तेवढं काम करून येतो थोडं. अहो वहिनी आम्हाला ना थोडं नगरला काम आहे माझं. मी म्हणजे माझ्या सोबत कोण नाही लगेच येणार आहे आम्ही. घरातले काम आहे त्यांना घरातली काम बघा थोडे. अरे घरातलं काय काम आहे आता? ते रेशन ते आणायचं पडलंय. रेशनवाला कुठं पळून जाणार आहे तवा आणू ना. कवा बंद झालं ते वाटप तुम्हाला माहिती 2-3 दिवसच असते फक्त. जरी वाटप बंद झाले ना तर आपल्यासाठी ते माल काढून ठेवत असतो शेवटी त्याचे काम आपल्याकडे नडलेले. मी सांगतो त्याला तुम्हाला कट्टा आणून देईन घरी टेन्शन घेता. आपले वाट काय गावात कमी आहे का? सगळ्याचे काम आपण करतो ते आपल्याला धान्य दिलं ना मग काय त्याला ठेवायचंय का दुकान? अहो थोडं काय कामाचं बघायचं आहे त्यांना पण जरा कामाला लावायचे पैसे पाण्याचं बघतोय आम्ही. ते मला माहिती रिकाम टेकडा माणूस आहे माहिती ते मला. कामधंद्याची माहिती काम करणारे पडलेत ती मला माहिती. घरोघर चालतं का? हिला वाटतं रिकाम टेकडा. अरे गावात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय तुला काय सगळ्या गोष्ट करून सांगू का? सगळे काम मला माहिती असतं काय काय कुठं काय पैसे भेटतात काय नाही. टेन्शन हो चला उशीर झालाय. चल मला काहीच अडचण नाही माझं आवरून बसलो मी कधी. तुम्ही त्यासाठीच आवरलेलं होतं मला कळलं. असतेच काम जाऊन दे आता. माणूस काही काम नाही नुसतं ह्या गावात तुमच्या हे दार झालं का ते दार घ्यायचं नुसतं एवढंच आलंय फक्त. घरातली काही कामच नकोय. माणसाने ना इतका वैताग आणलाय ना मला लय वैतागून सोडलेलं मला. मी तरी कशाला हुजत घालू या माणसासाठी. लय कामधंदे पडलेत मला घरामध्ये. चला संजयराव लवकर. हो मला हेच नाही कळलं की आपल्याला जायचंय कुठे. संजयराव जायचं म्हणजे आपल्याला ना पापा पार्टीला जायचंय. खरं काय भाई मला डाऊट आला होता बरं का. आता बायको समोर कसं म्हणू. मी पण थोडाच यायचे चालाक आहे म्हणून मी काय म्हणलं की नाही घरी असं सांगू का काहीतरी काम आहे म्हणून तुम्हाला घेऊन आला. लय सोय तिथं. काय बोलता? म्हणून म्हणलं तुम्ही चला. मी तेच म्हणलं पार्टीच करायची ना आपल्या गावात न करता बाहेर कशाला. गावात मग ते परत तुमच्या बायकोला माहित होईल तात्याला माहित होईल. ती नको आपण बाहेर जाऊ करू तिकडे पडलं तरी आपल्याला काय टेन्शन नाही. डायरेक्ट संध्याकाळी येऊ चला. आणि कोणाला ते सांगू नका राग्या बिग्याला. अजिबात नाही चला. ते अख्खे गावात बोबाट करतो. नाही आपण दोघं जाऊ मस्त की एन्जॉय करू डायरेक्ट संध्याकाळी. बसा. बोबाटा तर काय बोबाटा तर आता मी करणार आहे. चांगलाच ह्यांचा प्लॅन आहे ना सक्सेस होऊन नसते देत मी. काही ना काहीतरी अडचणी आणतच असते ह्यांच्या प्लॅन मध्ये मी. पण काय करू मी. नाजुका वहिनीला जाऊन सांगते बरोबर ते बॉम्ब टाकतील मग मधी. पण मजा येणार आहे बरं का. काही विषय असून तर पैसे संजय कुठं चालला तुम्ही असल्या विषय पैसे थांबा मला येतं कुठं चालले. रघु आहे ना ते ना यांचं काम आहे. ओळखीचं आहे 0 मिनिटात काम करून देतो. अरे काय तिकीट घ्यायचं काय?
अरे तिकीट तो उभं राहायचे काय संजयराव मग मी उभं करतो ना. अरे दादा ते टेबल सीट नाही जमत होय. नाही जमत. माय किती पावशेर आहे माझ्या वजन फक्त पावशेर. पावशेर असो ना किलो असो पण काय नाही जमत आम्हाला जाऊन दे राव. लय मोठे माणूस झालं काय गाडी घेतली म्हणून काळी गाडी काळ तोंड लय मोठ्याने बोलता काय मला येऊ दे म्हणलो ना मी. अरे दादा तिथं नाही जमा नाही, येतो ना चालेल, ऐक पैसे ना, देतो ना. आम्ही ना जाऊन येतो मग आपल्याला परत एके ठिकाणी जायचंय. हा मग संग जाऊ ना मी संग येतो ना मी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला राव मग येऊ दे ना संग. लय टाइम लागणार आहे. लागू द्या तसं मला कुठं काय लय गाडी वडायला जायचे काय लागू द्या ना दिवस रात्र होते मी येतो संग. बरं एक काम कर 50 देऊन टाक. एक 50 रुपये घे आम्ही जाऊन येतो लवकर. अहो कमून 50 तर घेणारच आहे मी संग बी येतो ते 50 द्या. अरे तू हो बरं बाजूला नको डोक खाऊ. कोण डोकं म्हणजे तुमचं असं म्हणजे दुसरी गोष्टी करणार काय. अरे वेगळं काम आहे तुझं काम नाही तिथं. अहो काय बडबडलं रे संजयराव मला न्यायचं ना तर सांगा ना. अरे तसं नाही आलो आहे. आम्ही. नाही नाही मला यायचं अरे, सरकार मी चालतो. ऐक ना, ऐक ना. ऐका बाई. नाही नाही अरे, मी सरक बरं का. चालतो गाडी. मला येते गाडी ऐक ना, ऐक ना, बॅटरीची रघु. गाडी. तू 5-10 मिनिटं थांब. 10 मिनिटात आलो मग आपण जाऊ. बरं तुला यायचं ना त्याला टिकट सोडून येतो. मी काय करतो बघ तेलाची पिशी घेऊन दुकानात बायकोला देतो आणि मग आपण जाऊ त्याला इथं लोकांना थांबतो. कायला बायकोला देतात राव मला ते 50 देतात. हा दे दे, तू थांब. आलो, आलो. तू एक काम कर तिकडून आलो. बाई शेठ, हा. आता ना 1000ची नोट आहे आपण- आपण दुकान तेल आणू नाही. आणि मग तेल आणलं का? बसला असतो ना राव नाही, काय थांब, अडचण राव तुम्हाला राव. नाही, घेऊन जातो, घेऊन जातो. गोरगरीबाला घेऊन जाणार ना तुम्ही. हा घेऊन जातो माझला का भाई शेट नाही तो मला सोडून हिंडत नव्हता. आता मला सोडून ते संजयरावला घेऊन येतो. बघतोस काहीतरी गेम दिसते त्याशिवाय मला नेलं नाही काय 50 बी दिले नाही. जाऊ द्या दुसरा दगडी मी मला सोडून गेले काय त्यांना ना काय ए रघु कुठं? काय कुठं म्हणजे तुला काय करायचं मी कुठं बी जाईन. अरे इकडे काय हिंडतो रे? मग काय करू कुठे हिंडू मग. तुला नाही नेलं का? कोणी तुला खरंच नाही नेलं? अरे कोणी कशाला मला कशाला कोणी मी माझा एकटावर राही. काय तुझे Tension मित्र आलंय. काहीच कामाचे नाही मग तुला नेत पण नाही कुठं. कोण 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 माझे मित्र 2-3 आहे बाई असे ट्रेन रे संजयराव फिंजराव तिकडेच येते. हा ना ठीक आहे मी तुला सांगते पण तुला मला काहीतरी द्यावं लागल. आता काय देऊ आता मी काय देऊ माझ्याकडे काय हाय का द्यायला तुला. मला काहीतरी गिफ्ट वगैरे पाहिजे तरच तुला मी सांगन. हाय. पर्सनल आहे बर का आणि ते तुला माहित नाहीये. मग सांगला लवकर पटकेच सांग बरं मला काय काय. देशील आधी ते सांग. अरे तुला देतो मोका झाला माझ्या दारूची बाटली देतो तू ए, एकूण ना तसलं बिसलं काहीतरी नको. घे तू. सेंटची बॉटल दे मला. शेणची बाटली देऊ हा. काय तुला. हा अरे इथं माझ्या घाम वाजतून तुला कुठे शेणची बाटली देऊ मी तू जाऊन दे. बरं देईन तुला काहीतरी करून देईन मी चोरून देईन कोणाकडून तरी मला सांग कुठे घेते. हा नक्की ना प्रॉमिस ना. हा प्रॉमिस. हा तर रे ना ते भैया शेठ आणि संजय राव हा ते गेलेच नाही मला माहिती मला सोडून गेलेले ते मी त्यांना संध्याकाळी बघत होतो त्याला कसं त्यांच्याकडे माहित बरं? मला सोडून तुला गेले सगळं माहितीये? मला सगळं माहितीये ते गेलेत मला सोडून मी त्यांना म्हणलं कुठं त्याला मला सांगितलं नाही ना त्यांनी. हा बघतो मी तुला त्यांचं. माहिती होय म्हणजे ते पार्टीला गेले तुला माहितीये? पार्टीला म्हणजे तुला नव्हतं माहिती पार्टीला. हा मी त्यांचं दोघांचं बोलणं ऐकलं चोरून चोरून ते पण कान लावून हे वाले. तरी म्हणलं मला नेलं कस काय नाही यांनी. म्हणजे मला सोडून बापरे party- म्हणजे मेन माणूस तो इथं आहे तुला नेलंच नाही का? मला नाही नेलं त्यांनी बापरे काय. असले काय कामाचे मित्र त्याच्यापेक्षा माझ्या मैत्रिणी पडवल्या बाबा. मला सोडून काय एवढी पिलो असतं का मी भिकारी का मी पिलो असतो 4-5 बाटल्या. है ना ए, बेकार. म्हणजे हा, त्यांच्यासाठी रे माझ्यासाठी नाही तू. चल नाही चल मला तू शेंडी फेंडी देत नाही बाय. आय म्हणजे तू मला फसवलं. बाय पैशाला वेचलं जाय बाय. कोणाचं करावं भलं तेच म्हणते माझं खरं. चोकल्या लावी कळावी असं आहे काय. तरी म्हणलं पैशातला टेबल सीट कस काय मला नेलं नाही. पार्टी काय दारू काय बघतो जाते कशी पार्टी करते. या माणसाचं बिलकुलच घराकडे लक्ष नाही बाई बिलकुलच. सगळं काम मला करावं लागतंय. कोण आहे बाई? अयो दिवसा बी नाच सुरू केला का? ए दिवसा म्हणजे काय रातचं नाचतात काय? अयो हे काय करू राहिली पण तू? अगं ते खराब झाले संजयराव बिलकुलच घरामध्ये लक्ष देत नाही म्हणून अगं म्हणलं मग तू हे आणायचं ना ते चोपायला. काय म्हणतात ते दुम्मस? धुमस. अगं धुमस पेक्षा मीच बरी आहे ना. त्या धुमसला काय वजन आहे छटाक. बरोबर आहे ना मग त्याच्यापेक्षा तुझं जास्त आहे. सॉरी हे चोपायच्या ऐवजी नवऱ्याला चोपायचं ना चांगलं. अयो तुझा नवरा काय कर्मात करतो काय करतो ते तुला काहीच माहित नाही का? नाही चांगले बाई काय झालं नवऱ्याला जरा ना दापट ठेवत जा. आपण झालंय काय इकडं तिकडं नुसता हिंडतो. ते तर मला माहितीये.
अगं ते मला पण माहितीये, पण तुझ्या नवऱ्याने काय केलं हे माहितीये का तुला? काय केलं लवकर सांगले, ऊन लागायला लागले बाई मला. हा सांगते, जरा दम खा. सांग ना मग पटकन. हा तुला माहितीये का, भैया शेठ आणि संजय राव ह्या दोघांचा काहीतरी प्लॅन चाललेला आहे. आणि प्लॅन असा आहे ना की ते दोघं आहे ना चांगलं. हा होय. हा भाई त्याच्यामुळेच माणूस ना असं वाटतंय ना एक दिवस ह्या माणसाला काय करावं काय नाही, मला लय डोकं बंद झालं. तेच तर, तू तर लय सूट दिली एवढ्यात तू त्यांना. आता काय करावं लागेल? दापट ठेवायला पाहिजे होतं ना, मग ते असं काय केलं नसतं. तुला माहितीये का, तो रघु नाही का, रघु तो पण नाहीये एवढा बेवडा सामील त्याच्यात. हे दोघच आहेत. म्हणजे ते बेवढा असून तर सामील नाही? सामील नाहीये. आणि हे दोघं सामील आहे एकमेकाला? हा भाई लय वैताग आला बाई, माझ्या डोक्याला असं टेन्शन आलंय ना. आता काय बघ बाई, आता तुझाच नवरा आहे, माझा नवऱ्याला तर मी दापट ठेवून बाई झाल्यावर. तुझं बघ आधी. ए अगं माणस काय करा बाई ह्या माणसाला, लय वैताग गेलं काम खड्ड्यात. मी आज त्याच बघते बेत. मला देत नाही काय? मी स्वतः नाही करू शकत काय? बेकारी आहे काय मी? पार्टीला मला नेत नाही काय? मी का पिऊ शकत नाही काय? त्यांच्यात पैशाचे पेतो काय? बेकारी आहे काय मी? अरे मिक्स करून पिन, हलवून पिन, पण पिन मी. यांच्या पार्टीचं कसे 12 वाजवल्या, कसे वाजव आयडिया. त्याचे त्याच्या बायकोचीच भांडण लावतो, पण ते दरवेळेसच लावतो. रोज लावू कशी, पेटन कशी कशी हे अशी. त्याला सांगावं लागेल चांगली एनर्जी ड्रिंक आहे, ये प्या वहिनी. मग बरोबर वहिनी असा हत्तीचा घोडा होईन, अशी उडण वहिनी टना टना टना. चला माझं का वहिनी आलोच. काही फोनच नाही उचला ना. अजून एकदा लावते. फोनच उचले ना झालंय बाई. कशाला टेन्शन घेते आता? बघ फोन पण उचले ना. पार्टी मध्ये लय बिझी झाले असतील. हे कुठं पडलं तर नाही ना वाटा बिटाला बाई? बाबा पडलेच असतील, फोन पण उचलत नाही. तुला माहितीये का, एक वेळेस आहे ना त्या बाईचा नाद बरा, पण बाटलीचा. आता बाईचं सुटलंय अगं. मग तेच ना, बाईचा सुटला आणि बाटलीचा पकडला का काय राव? आता बाटलीचं सोडून आता दुसरंच काहीतरी पकडण. असंच काय, एक झालं की एक, एक झालं की एक. मला लय टेन्शन आलंय बाई मानसी. काय करू, मला काही कळानच झालंय आता. आता मी तरी काय सांगू बाई तुला? तुझा नवरा तुला मुठीत ठेवता येत नाही, काय नाही. ते मग मोठीत ठेवायचा प्रयत्न करते, पण मोठीतच मला राही काय नाही. वाटतं, रघुच्या नादाने झाला असेल, कारण की तो दारू पितो ना. आता तू मागाशी नाही सगळं आम्हीच पितो. म्हणजे मी इथं बसलोय मग त्यांना म्हणलं ना का पिऊ दारू बिरू चांगलं नसतं. मी वाया गेलो, त्यांना काय वाया घालून. तू बी होता त्यांच्या संग? मला बोलित होते मस्त, मी नाही गेलो. दारू बिरू प्यायची असते काय? झोटा आहे, मी त्याला सांगितलं काय नव्हतं माहिती. काय बस मी तुला मग मी त्यांना सांग असतं की नाही. ही म्हणली मला नव्हता रघु त्यांच्या संग. मी पण नव्हतो. याला काय माहितच नाही, मीच सांगितलं याला. अहो खोटं वहिनी बोलतो. तुम्हाला सांगू का, मला मी ते मला काय म्हणले, भेटले होते दोघं बाई शेट आणि ते, आणि आधी असले पेलेले होते माझ्यापेक्षा बी जास्त असे. ते बाई शेटला तर गाडी सगळं चालवत येत नव्हती, एवढा पेला होता. यो संजय रावला बी ते उलटा बसला होता म्हणतो हँडल कुठे, आणि एवढं पेतेत का? अयो मी घालय कुठं या येड्यांची नादी लागताय, प्यायचं नाही म्हणलं. मी कसं वाया गेलो, याला काय वाया घालायचं म्हणून गेलो नाही. मला टेन्शन आलं, मी दारू सोडली. बघा हे पितो मी एनर्जी ड्रिंक. हा वे हा मला टेन्शन कमी होती. तुम्हाला खोटं वाटतं का? तुम्ही पिऊन बघा, वाटलं तुमचं टेन्शन कमी होईल. मला काय करायचंय, दारू बंद केली ना मी. मला पण थोडी गरज आहे, माझी पण. चांगले. अहो त्यांनी टेन्शन हलकं होतं माहिती बघू का डोकं. पिऊन थोडं? तुमच्यासाठी आणलंय, मला माहित होतं तुम्ही आता टेन्शन मध्ये दिसता आणि माझ्या नावाने खडे फोडीत असता. मला पण लय टेन्शन आहे. तू पे पिसाळे, तू बी पे त्याच्यातली. एकदम इथं आधीच माझं डोकं गरम झालं. टेन्शन कमी. डोकं गरम झाले. थोडं कडू लागन, नाही कडू लागतं ते, थोडं एनर्जी ना. अरे रघु लय कसं लागत आहे बघ. बघू कसं लागतं. आता टेन्शन एवढं कसं तरी असते. याने थोडस घेतले का लय कसं तरी लागत आहे ते वांगळानी. चांगलंय. ए तू कमी पे, वहिनीला दे, वहिनीला जास्त टेन्शन आहे, पिशीन पिसाळे सगळे. ती पण लेकड लागत
लागते अरे. प्या वहिनी तुम्ही राव तुमचं टेन्शन कमी पे. थोडं कडू आहे पण छान आहे. असं गेलं की चुरचुर होत. कडू जार लागते यार ती. नाही नाही प्या तुम्ही राव टेन्शन आहे तुम्हाला मला तुमचं टेन्शन आहे. मी काय करू वाय भाई शिटणे वाय घातलं तुमच्या नवऱ्याला. हा कळत की त्याला मला नाही पिऊ वाटना पण ती. प्या टेन्शन सगळं पिऊन घ्या. मी अजून येण्याची ड्रिंक आणली रोग नाही, आज tension घेऊ पुण्य नका. करायला लागला रे तू. अहो तुमचं टेन्शन आहे मला बघत नाही. थांबा ती काय बघू द्या. लय हलकं हलकं वाटायला लागलं मला. आज माझं डोकंच उतरले आणि झाले पण लय टेन्शन होतं डोक्यामध्ये. कडक आहे काय नव्हतं यांना काय. कसं हलकं वाटतं ना टेन्शन. एकदम बाहेर घाटायला लागलो रघु. ते काय करा तुमच्या नवऱ्याचं हा ते भायशेटचं असं नादाला आज लागतं का? तुडवायचा. तुडवा तुडवा असं तुडवा ते माहिती का कुठे तुम्ही तुडवायला चालले. वहिनी खाली बसा संजयाकडे बघ जरा दमानी बसा हो वहिनी. आणि ते मॉडर्न राहू ते काय त्या संजयाकडे बघावं लागन आज जरा. काय मला नाही माहित माहित हे हे बरं वाटायला लागलं का? बरं वाटत ना. लय मस्त वाट लय झाक वाटतय. हा लय झाक वाटतय. मोडत ना वहिनी सोपराव मॉडर्न. तुमचं जे मी काय म्हणतो सरळ त्याच्याकडे संजयरावकडे बघा ते मोकर पिऊन तिथं राहणार करीन माहितीये का सगळे कपडे. ए संजय त्याच्याकडे बघते आज जाऊन मी. हा आता कशी मजा येणार. चांगला तू मला नेत नाही का पार्टीला. अहो वहिनी जरा दमनी दमनी पडतात अहो पडतात दमनी. रोहित काय सारखे त्या मोबाईल मध्ये पुरीचे फोटो बघत रील्स त्यावेळेस 30 रिपीट करून बघत राव. आता ओरिजिनल नाही बघाय पण येतं बघू द्या मग आता. काय ओरिजिनल चांगले बघायचे लग्न करून टाकायचं अरे 50 पोरी बघितल्यात. मग अजून एक कमी बघ ना त्याला काय एवढं. दाखवली तर पाहिजे ना कोणी. हा, दाखवली त्या दिवशी त्या तर 3 पोराच्या आईला विचारत ती पण नाही म्हणायला लागली. आता काय राहिलं पोरगी पाहिजे का बाई पाहिजे तुला. कोणी का असा ना भाऊ आपल्याला काय फक्त आता जाऊ दे नका बोलायला मला. काय नको काय वगैरे तू ना तुला लई घालतावं लागली त्या मोबाईलचं म्हणजे माझ्या लग्नाचं बघायचं आणि तुमचं कुठं लग्न झालंय दोघं रणवीचे सोबत बघू ना चल ना मग त्याला काय म्हणते. उघड्या पैसे गेले नागड्यांचा सारा राहता येऊन काय म्हणतात ते एक काम करू पोरगी बघा तू बरं का. तुला नाही पसंत आली की मी करतो. अरे पुरी आहेत का ते मला बघायला किती- बाजारातला भाजीपाला आहे का काय तुला नाही झाली मला झाली. आता बघा तर एक जण करीन ना पसंती. इकडे आहे काय एखादी पोरगी पुढे शोधू कुठं तरी. चला मग. त्याला नाही संजय रावचं काय संजय राव त्याचे हाल चालू आहेत मारण्याच्या त्याच्यामुळे त्याला काही विचारून उपयोगाचं नाही काही. हा वहिनी जरा पडताना हायला एवढा मोठा लोड. अहो दम चला संजयरावकडे बघू आपण गेल्यानंतर. संजयराव नाही त्याला थँक्यू. थँक्यू तुझं काय माहिती थँक्यू इथं मी कोणाचं टेन्शन पळत दिलं. मला ते एनर्जी ड्रिंक आवडले ना. हा मी एक नंबर. हा, दरवेळेस अहो वहिनी इकडे जायचं त्याला बायको असून पण काय उपयोग नाही. घरी नाही दारी नाही काय. आता संजय रावची बाईक ते बघ ना अयो ती मानसी बी हे असे काय चालले झालं डोलत. अरे तर राग्या 5 दिवसली काय ना राजाने काम केलं दिसतंय भाऊ. संजय रावचा फोन लागा ना सकाळपासून लावतोय. अरे पडले असते इकडे. लाईच बेवड. अहो वहिनी राव तिकडे चला ना राव लोक बघत येत. संजयरावकडे जायचं ना. हा तू फोन लाव तिकडे काय बघ इकडे येऊ राहिले ते पटकन लाव. अरे फोन लागा ना. टूपी काढतो रेंज भेटन त्या मोबाईल मध्ये पटकन. मला रेंज असेल काय उपयोग डम 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 डमरू. ए संजय हिशोबात राहायचा. काय रे गावातला का प्रत्येक माणूस टाकला का संजय असतो का काय कुठं. ए तोच माझा संजय. अगं अशी काय बोलते तू. अरे यार संजय काय मला मग वाटेल संजय व्हायला मला आवडेल पण तुम्हाला बघा बा. बघू काय बोलतो तू बी. नाही हे संजय बघू काय काय केलं तुला. पुढे काय पाच राव मला इकडं पुढे या पुढे या. मला प्यायला पाहिजे नाही. मी काल पाच याला काय पाजलंय? त्याला वहिनी तिकडे नाही ते संजयराव तिकडे आहेत. ते टेन्शन मध्ये झाले हो. तुम्ही नाही बरं, जा, इकडे गेला संजय. काय संजय राव मोबाईल पाडायचा होता तुमचा ते काय. याला घेऊन जा बरं राजा. तुम्हाला प्यायला संजयराव तिकडे आहे, संजयराव. तिकडे आहे, तुम्ही चला चला इकडे अहो, मी गावात आहे का रे काय तुझं? इकडे
इकडं. तू प्यायला बायकांना पाजायला लागला काय तू इकडे ये ना. ती गेली बघ ती अहो ते टेन्शन मध्ये पेले ती पेलेले नाही ते त्याला गेले नाही tension तूच पाजली असणार आहे. पेले पेले नाही ते टेन्शन आलं तसं वागत आहेत ते पेलेले नाही तर याचा भराचा नाही, आमच्या या डोक्याला गावाला- टेन्शन हा. असतं मग आम्ही असं चालतो काय कुठे दिसतं किती टेन्शन पेलेले नाही स्वतः बरोबर त्या बायका बिघडायला लागल्या घर यांनीच पाजली असणार आहे. काय मी त्याला सुद्धा अवघड काम आहे त्याचं माहिती आमचे फोन लावून सांगायला कुठे बघू दे ते बघ बघ कसं चाललंय अजून फोन लावतो फोन लागतोय का नाही लागतोय बोलायचं का नाही का तुला फोन एक दगड घाल त्याच्यावर फोन एक कावा लागत नाही हॅलो चांगला आवाज येतो परत लाव हॅलो हॅलो अहो संजय भाऊ कुठे आई तर गावात आलोच रे अहो इकडे या तुम्ही काय करून ठेवले तुमच्या बायकांनी त्याने हे रघू काय करेल मला वाटतं पिलेत काय ती काय मी काय कसं बोलतो हा अहो इकडे या तुम्ही गावात कुठे तुम्ही अरे इकडे बाहेर आलो थोडं हा या गावात या लवकर या काय झालं नेमकं इकडे मंदिराच्या इकडे इकडे या तुम्ही इकडे आल्यावर सांगू तुम्हाला बरं आलो हा या हा आलो आले संजयची बायको लय जागा भाऊ येऊ दे मग संजय काय? राव, येऊ दे अरे पण राहिला कळायला पाहिजे ना जाऊ त्याला बायकाला कुठे दारू पाहिजे का त्याला अक्कल असते कुठे बाई हिला तर अक्कल पाहिजे ना माझ्या बाईला बी कळायला पाहिजे ना नाही तर पेवा शरीरच मोठं केलं डोकं का चालवायचे ते बरं शरीर मोठं आणि मेंदू बारीक आहे त्याचा. मग शिवणी झालं म्हणा ती वहिनी पडताना हळू चला अहो वहिनी दगड चमटवताना फोडताना आता मुरुम टाकलाय त्यांनी बोलायचं मला बोलायचं नाही राहायला आले तर आलेच हे. तुम्हाला ए इकडे गेलता वाटतं संजयराव नाही गेला राव वहिनी राव ऐका मग कुठं तिकडे नाही जाऊ तिकडे हाय, हे. काय झालं काय झालं कुठे संजयराव कुठे संजयराव मला काय माहित संजयराव कुठे संजयराव हा त्याला तू इकडे नाही ना. नाद लावला ना कशाला मी नादी लावला तर तिथे त्रास देत होते म्हणून मी आपली इकडे राहायला आले हे काय चाललंय बोलून आणला का तू त्याला मी कशाला आणू इकडे बोलू इकडे नाही संजय तिकडे वर पलीकडे हे सटवी अगं कोणाला म्हणते सटवी कुणाचा संजय राव काय हा? मला कशाला विचारते भांडत कशाला तुम्ही? काय संबंध आहे तुझा संजय रावचा इथं तो संजय राव किती येड्यात काढ काय घेतलं त्याच्याकडून तो पेली वास येते काय सर साईडला सर मी आम्ही पित नाही मग काय पेले हे पण त्याने दिला संजयराव लागायचं तर बाईचं कुठं काय आलं याच्यात मी सांगते कुठं त्याला सांगते. काहीच नसतं. हे गप. मी सांगते किराणा भरला भरला हिच्या नावावर बिल ए थांब हा? हिला फेरन लावली हिला आंबे आमरस करायला अयो हिच्या किराणाची उधारी चिकन रेले मटन चिकन मटन ते बी खाऊ गो बसा काही बडबड करू नका शांत बसा तिथे घरापाशी राहिलं तर एवढा त्रास दिला एवढा त्रास झाला आता शेतात राहायला आली तिथे माझ्या माग आली पिच्चा सोड नाही माझा आता बॅग देऊन आली का त्यांना तूच पिझ्झा सोडत नाही आमचं हा. सगळं नुसती अशी अशी करती नुसती तू गप्पाची चुंदरे तू तर गप बस बोट कोणाला दाखवते अरे तू काय थांब मला काय लाज आखली आहेत का काय कोणाची पण उठून नावं घ्यायची तेवढीच काम आहेत का मला संजय रावला पॅक दिसलाय चाकणा आणायला चालली ती काय चाकणा आणायला चालली ना तू अरे संजय रावची न माझी गाठच नाही 2-3 आठवडे झाले आणि मी कशाला चकनान काय नाही मी माझ्या कामाची ए तू जेवण बोलते का तिला हात लावायचा तू काय तुमची भांडणं आणि मला कशाला मध्ये काय तुझा संजय राव कुठे आहे बघ मला काय घेणं देणं नाही तुझा संजय राव बोलायचं नाही मी टाकून टाकेन कुणाला मला तुझा नवरा अरे अंगात आले करू नका आई शपथ संजयराव तिकडे राहू तुम्ही माझ्याकडे नाही जा घरी बंद संजयराव तुमचं आहे ना दरवेळेचा ती गाडी संजय भाऊची अरे पण मला काय माहिती नेमकं काय झालंय आता मला हो एवढा वेळ असतो का संजय राव संजय भाऊ काय आहे? तुमची बायको तिकडे गावभर करून राहिली सगळी कुणाला आणलं तिने कुणाला आणलं मग काय
तो राग्या ती बुट्टी पोरगी कोण आहे ती आणि बायको अरे केलं काय ते पण आम्हाला वाटतं दारू बिरू पिली वाटते ती अशी मग चालली होती हो काय बोलतो मग इकडे गेले इकडे ह्या बाजूला पाठवलं आम्ही मला माहिती का तुम्हाला राव असं तुमच्या बायकोला तरी सोबत काय गावात गेले कुठे ते ते दारू इकडे गेले ना इकडे म्हणलं आम्ही इकडे तुम्ही इकडे जाताना बघितलं आम्ही जा हा गाडी घेतो आम्ही पळा तुमच्या बायकोला अकल ना पिकडे गावभर करत बसली इकडे तिकडे कुठं नक्की रागेनेच काहीतरी कुठं नाही केला असणार आहे. अरे नाही तुमचं नाही ते तुमचं काय रे तुझं माझ्या तुझा नवरा काय माझ्याकडे आहे का ताडे साईडला पेले राव ती मारून टाकीन हिला. कमी करता राव ही माझ्या डोक्यात बसलेली आहे. तिला कळतंय का? अक्कल आहे का तिला? सर काय? अक्कल काढून चला. सर तिकडे. तुझा नवरा काय माझ्याकडे आहे का? अक्कल झाली माझी. आहे का? जास्त बोलायला बोला. भांडू नका तिच्याकडे मी तर बघायचंय मला. सर रे तू. सर काय? संजयराव तुझा नवरा काय मी घेऊन ठेवलाय का? संजयरावला नेलाय. सारखी उठली. दारू प्यायला शिकवलं. हे पाहिजे मला. मला पाहिजे. संजयराव काय तुमची बायको काय मोकळी सोडली का? उठली सुटली माझ्याकडेच येते. हे पाहिजे मला. संजयरावला फसलं आलं हिने. जगू द्यायचं का नाही मला गावात? संजयराव वाटोय केलं माझा तो नाही वाटोय केलंय संजयराव तुला तुम्ही मारे संजय मी तुम्हाला काय म्हणलो होतो ऐका नाही बरोबर आहे की नाही जिंदगीचा तार व्हायचं नाद लागला माझं नाव घेऊ नको का शांत व्हा काय झालं सांगतो ना अरे यार राजानी पाजली वाटतं यांना रागाला नाही बोलायचं अजिबात पाजून ठेवलं काय मला काय मला तेल पैसे नाही मी सांगते मी सांगणार रागेनी दारू पाजली नाही मग काय बाजूला रागेने त्याने काय सॉफ्ट डिरिंग नाही लय चांगले लागले गोड 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 संजयराव तुमचं ते गोड बीड राहू द्या तुमची बाई उठली का सुटली माझ्या इकडे तुमची बायको तुमच्या ताब्यात ठेवा संजयराव तिला उठायला काढताय का तू बोलली का मला काय बोलली माझी बघ गोड आहे हन्नार आहे का मारेन मी तिला तिला मारेन मी तिला काय तुझं चाललंय का तू मारली मला काय मारली मला चाललंय तुझं तू चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे नमस्कार करा नमस्कार करा काय त्याला काय आहे 2 मिनिटं थांब ए नाजुका ऐकती ना माझं हा ऐकते काय झालंय संजयराव काय कपडे नाही काय काय भानगडी मला कळू दे ना जरा भैया काय नेमकं मला सविस्तर सांग बरं तू तात्या मला पण माहित नाहीये आम्ही नगरला गेलतो आपल्या कामानिमित्त आणि यांचा फोन आला की नाही का असं झालं म्हणून आम्ही आलोय गावातच नव्हतो अरे पण मला हेच समजा ना ही नाजुका कधी न पेणारी आज या अवस्थेत
रग्या काय आहे नेमकं खरं सांग. पटापटा सांगा, एका टापटीत नमस्कार फिरून. मारा नाही ना मला मारा नाही मारा मला हा, सांग पहिलं मी काल पाहतो मला प्यायला पैसे नाही रागायला नाही बोलायचं तुम्हाला काय दिलं मी नाही. घरी आलतो का मी थांबा उठ खरं सांगा मानशी ही सांगत ऐक मानशी तिला 2 फटके द्या ती बरोबर सांगा नीट जाग्यावर थांब. थांब ना तुला- बापाला बोलून घेऊ तुला का मी काय सांगतो ऐक, तुला कुणी पाजली, नाजुकाला कुणी पाजली, खरं खरं सांग, लवकर सांग. तात्या पाचवी नाहीये मग आम्ही काय दारुडे का खरं खरं सांग लवकर. खरं खरं सांग. मला सोडून पार्टी करायला गेलते तुम्ही अरे पार्टीच कोणी सांगितलं पार्टी करायला गेलतो दारू प्यायला गेलती मला सोडून नाही आमचा वास येतो का नाही नाही अजिबात नाही. मग माझ्या तोंडाचा बका बका वास मला येतोय. सोडून गेले म्हणून मी वहिनीला पाजून टाकली पाजून टाक बघितलं का? याला आहे ना अरे त्याला मारू नका रे, तो चांगला माणूस आहे. अरे तो चांगला माणूस आहे, त्याला मारू नका. अरे त्याला मारू नका, तो चांगला माणूस आहे. उठ रे. रागायला नका मारू रे, चांगला माणूस आहे त्यो. अरे तुला थोडी जनाची मनाची पाहिजे ना जरा, की आज हिला पाजली तू, हिला पाजली, हा थोडी जनाची मनाची जरा ठेवीत जा जरा, हा बायांना. आणि तुला पण अक्कल राहू दे जरा. त्याच्याबरोबर दारू पिती, चांगला माणूस आहे त्यो. चांगला माणूस मुस्काड फोडला पाहिजे. आम्हाला माहिती घेऊन जा तुला घरी गेला आयो. तुला थोडी अक्कल बिक्कल आहे का नाही रे रग्या? हा बायांना दारू पाहिजे हा मला सोडून गेले अरे सोडून गेले तर मग तू दुसरे माणसं बघायचे ना. हा याने मिक्स करून पाहिजे तात्याला कळलं कानफाड फोडलं पाहिजे. चल निघून निघ. जातो मला इकडे जायचं. जा निघ. चला बावळट म्हटलं, काय डोक्याचं फार भजन केलं राव.